आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे कलंबोली गाव, या कलंबोली गावातील हे पाटील परिवार आणि पाटील परिवाराचे पिताश्री कैलासवासी रामभाऊ शिरू पाटील बाबांना बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या दशक्रियांच्या दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पाश्चात बाबांची मुलं असतील, अर्थात आमचे विजयदादा असतील, रेणुकाताई असतील, रंजनाताई असतील, आईसाहेब असतील, अर्थात सीताबाई आई, संपूर्ण हा पाटील परिवार, बाबांचे नातवंड असतील, अधिकरुण अपतेष्ट आणि ग्रामस्थ मंडळी। खरं तर मला तरी वाटतं की एक 2-3 वर्षापूर्वी या ठिकाणी एक या पाटील परिवारामध्ये दुःखद घटना घडली। अर्थात ज्यांच्या दशक्रियांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। कैलासवासी रामभाऊ शिरू पाटील बाबांचा एक मुलगा, अर्थात आपले किरण दादा एक 2-3 वर्षापूर्वी आपल्याला सोडून गेले। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि खरं तर प्रत्येक आईवडिलाच्या आयुष्यामधील सगळ्यात मोठं दुःख जर कुठलं असेल तर ते म्हणजेच त्यांच्या समोर, त्यांच्या डोळ्यासमोर आपल्या एखाद्या मुलाने जावं, यापेक्षा अधिक दुःख आईवडिलांच्या आयुष्यामध्ये दुसरं कुठलंच नसतंय। भाऊ भावाला सोडून गेला, लहान मुलांना वडील सोडून गेले, त्यांच्या पत्नीला अर्थात किरण दादा सोडून गेले आणि बहिणी असतील, संपूर्ण हा पाटील परिवार असेल, त्या दुःखातून कुठे सावरतय नाही सावरतय तर लगेचच एक 2-3 वर्षानंतर या पाटील परिवाराचं पितृक्षेत्र आरोपलं जात आहे। अर्थात आपले बाबा कैलासवासी रामभाऊ शिरू पाटील, वृद्धापकाळाने बाबांचं निधन झालं। वृद्धापकाळाने बाबा तुम्हा आम्हाला सोडून गेले। तर माजी पोलीस पाटील या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। या कलंबोली गावाचं नेतृत्व करत असताना या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून अनेक वर्ष या ठिकाणी या गावामध्ये चांगल्या प्रकारे समाजसेवा करण्याचं काम केलं, सामाजिक कार्य करण्याचं काम केलं। हाडाचे शेतकरी म्हणून कार्य करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, मुलांचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं आणि या ठिकाणी कार्य करत असताना खऱ्या अर्थानं जेवढं चांगलं वागता येईल तेवढे चांगले वागले, जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगण्याचा प्रयत्न बाबांनी केला आणि वयाच्या साधारणतः 85व्या वर्षी अर्थात वृद्धापकाळाने बाबांचं निधन झालं। बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। खरं तर जाणं प्रत्येकाला आहे। ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत त्या लोकांचंच नाव आहे मृत्यू लोक आणि या ठिकाणी ओळख करून देत असताना, या ठिकाणी सांगत असताना असं म्हटलेलं आहे, यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय। आणि म्हणून मग आम्ही एक विचार करायचा आहे की जो देह तुम्हा आम्हाला भेटलेला आहे, जो देह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे, नरदेह, मनुष्य देह, हा देह जरी आम्हाला सत्य वाटत असला, शाश्वत वाटत असला, खरा वाटत असला तरी सुद्धा त्याची सत्य ओळख संतांनी आम्हाला करून दिलेली आहे। संत म्हणतात देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काळ आहे। याच देहाविषयी संत मार्गदर्शन करत असताना म्हणतात देह जाईल जाईल, याशी काळ बा खाईल, याशी काळ बा खाईल। खरं तर 9 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षे तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना उपदेश करत असताना मुक्ताई म्हणतात उलट उलट माघारा गडिया फिर गोते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी, हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, आणि भल्या भल्या पोहणारांस उलथून पाडीते। बरं का, ह्या मायेच्या जाळामध्ये जो अडकला की नाही, या मायेच्या जाळामध्ये, या मायेरूपी भवसागरामध्ये जो सापडला की नाही, असे कित्येक उलथून पडलेले आहेत त्या ठिकाणी। बरे का,
स्वतःला मोठमोठे पोहणारे समजत असणारे सुद्धा त्या ठिकाणी बुडालेले आहेत. बुडालेले आहेत. कारण नेमकं काय होतंय माहिती आहे का? माणसाकडे अभिमान निर्माण झाला, अहंकार निर्माण झाला की मनुष्य सगळं विसरून जातोय आणि मीपणा घेऊन सगळं सर्वत्र कार्य करत असतोय. बरं का? ज्या वेळेला देवाचं विस्मरण होतंय, देव कार्याचं विस्मरण होतंय, त्यावेळेला माणसाच्या अंतःकरणामध्ये अभिमान जागा होत असतो, अहंकार जागा होत असतो. मग करता मी म्हणून उभा राहत असतो, करता मी म्हणून उभा राहत असतो. आणि आपल्याला माहितीये, एकदा माझं म्हणून एखादी गोष्ट आपण स्वीकारली की मग मिळाल्याचं सुख आहे, पण हरवल्याचं दुःख आहे ना. मिळालं तर सुख आहे, माझं आहे, मला मिळालेलं आहे, सुख आहे. पण हरवलं तर, निघून गेलं तर दुःख आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये क्षणक्षणा दुःख प्राप्तीला कारण आमचा अभिमान आहे, आमचा अहंकार आहे. आणि त्याच्या गुणे आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं ममत्व, आसक्ती, वेगवेगळ्या गोष्टींची आसक्ती आमच्या दुःखाला कारणीभूत ठरली जाते. बरं का? एक छान असा मूर्तिकार होता बघा. बरं का? एवढा सुंदर मूर्त्या बनवायचा ना तो, एवढ्या सुंदर मूर्त्या बनवायचा की पाहणाराही पाहतच बसायचा. कधीतरी अचानक नजर जर गेली त्या मूर्त्यांकडे ना, तर माणसाचा विश्वास बसत नव्हता. प्रत्यक्ष की मूर्ती पाहतच राहायचा मनुष्य त्या ठिकाणी, विचार करत राहायचा. एवढी हुबेहूब तो मूर्ती बनवायचा, हुबेहूब मूर्ती बनवायचा. पण शेवटी कोणी कसाही जरी असला तरी त्याला एक ना एक दिवस या जगाचा निरोप घ्यावाच लागतो ना, नाही का? कोणीही जरी असला, कितीही चांगला कारागीर असला, कलाकार असला, कितीही ज्ञानी असला, पंडित असला, कितीही श्रीमंत असला, बरं का, प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यावाच लागतो. त्याचं भाग्य असं त्या मूर्तिकाराचं की त्याला यमाने येऊन सांगितलं. काय सांगितलं? अमक्या अमक्या दिवशी अमुक अमुक वाजता तुला घ्यायला येतोय. बरं का? त्याने दिवस सांगितला, अमक्या अमक्या दिवशी अमुक अमुक वाजता तुला मी घ्यायला येतोय. आता नेमकं झालं काय माहितीये का? मूर्तिकार विचार करायला लागला, काय करावं काय करावं. काही वेळ, काही काळ, काही दिवस आपल्या हातात आहेत. म्हणून मग त्याने काय केलं माहितीये का? त्याच वेळेपासून, त्याच दिवसापासून त्याच्या सारख्याच हुबेहूब मूर्त्या बनवायला त्यांनी सुरुवात केली. बरं का? सेम टू सेम त्याच्या सारख्याच हुबेहूब अगदी मूर्त्या बनवायला सुरुवात केली त्याने. आणि मग अशा प्रकारे मूर्त्या बनवता बनवता बऱ्याच मूर्त्या त्याने बनवल्या. यमाने सांगितलेला दिवस वेळ आली आणि काय झालं? त्या सगळ्या मूर्त्या त्याने अशा एका मोठ्या हॉलमध्ये ठेवल्या आणि त्याच मूर्त्यांमध्ये मूर्ती सारखाच हुबेहूब उभा राहिला. बघा, त्या मूर्तिकाराने मूर्ती बनवत असताना विज्ञानाचा आधार घेतला आणि विज्ञानाच्या आधाराने त्या मूर्तींच्या पापण्या डोळ्यांच्या हलतात, श्वास घेतात म्हणजे अशा काही मशिनरी लावलेल्या की एकदा ते असं ऑक्सिजन आतमध्ये, कुठला तरी वायू एक आतमध्ये घ्यायचा, त्याचं पोट असं पुढे यायचं, पुन्हा तो वायू सोडायचा. अशा प्रकारे त्या मूर्त्या सेम टू सेम हुबेहूब तयार केल्या त्याने विज्ञानाचा आधार घेऊन. आणि त्या मूर्त्या सगळ्या ठेवलेल्या की नाही, त्याच मूर्त्यांमध्ये तो राहिला. यम आल्यानंतर यम चक्रावून गेला ते सगळं पाहून. विचार करायला लागला यम. सगळ्या मूर्त्या पाहत राहिला तो. प्रत्यक्ष कुठला आणि मूर्ती कुठला हे समजत नाही त्याला. विचार करायला लागला, आता नेमका न्यायचं कोणाला? वेळ तर झालेली आहे. पण सगळ्या मूर्तींचं निरीक्षण करता 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 त्या ठिकाणी यमाने बोलायला सुरुवात केली. काय म्हणतोय यम? काय मूर्तिकार असेल, जबरदस्त मूर्त्या बनवल्यात, किती हुबेहूब मूर्त्या बनवल्यात. कोणीही बघितलं तर तो आश्चर्यचकित होईल. मी सुद्धा आश्चर्यचकित झालेलो आहे
काय मूर्त्या बनवल्यात, किती सुंदर मूर्त्या बनवल्यात, किती हुबेहूब मूर्त्या बनवल्यात, काय कारागीर आहे की काय आहे. पण म्हणे एवढं सगळं काही केलंय, ठीक आहे, पण एक मात्र त्या कारागिराकडून चुकी झालेलीच आहे. एक मात्र चुकी झालेलीच आहे त्या कारागिराकडून. सगळं काही बरोबर बनवलंय, पण एक मात्र त्याने चुकीचं केलंय. एवढंच त्याने ऐकलं आणि ओरिजिनल लगेच बोलतो, काय चुकी आहे ती सांगा. तेवढ्यात यमाने सांगितली, हीच चुकी आहे. काही कळतंय? तेवढ्यात यमाने त्याच्या हाताला पकडलं आणि काय सांगितलं, हीच मोठी चुकी आहे. आम्ही सगळ्यांना गंडवू शकतो, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे आम्ही सगळ्यांची फसवणूक करू शकतो, काळाची फसवणूक करू शकत नाही. करू शकतो काळाची फसवणूक? काळाची फसवणूक करू शकत नाही. ह्या जगाचा निरोप प्रत्येकाला घ्यावाच लागणार आहे, प्रत्येकाला जावंच लागणार आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मला सांगा ना दादा, ज्या वेळेला आपण शेतामध्ये काम करत असतो, एखादं मोठं शेत आपण आवणीच्या वेळेला आवायला घेतलेलं आहे, तिथे लावणी करायला घेतलेली आहे, बरं का. मजुरीशी माणसं घेतलेली आहेत, 10-12 माणसं घेतलेली आहेत, बरं का. आणि ते मोठं शेत लावता 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 जवळ ते शेत पूर्ण व्हायला आलंय. आणि तेवढ्यात जर सूर्य मावळायची वेळ झाली, आता थोडस राहतंय बरं का लावायचं. आपण सूर्याला थांबवू शकतो का? सांगू शकतो का सूर्याला, दादा अरे मजुरीची माणसं घेतल्यात, अमुक मजुरी आहे, उद्या परत घ्यायला परवडणार नाही रे दादा, जरा उशिरा मावळ ना, एवढं शेत तरी माझं लावून होईल. मावळणारा सूर्य आपण थांबवू शकतो का? थांबवू शकतो. तसं आपलं आयुष्य आहे, तसलं आपलं जीवन आहे. माणसाला वाटतंय मी वयाने खूप मोठा झालो. वयाने मोठं व्हायला काय लागतंय? काही नाही केलं तरी माणूस होतो. वयाने मोठं व्हायला काय लागतंय? काहीही नाही केलं तरी मनुष्य वयाने मोठं होतो. काही नसताना पण स्वतःला तिकिटासाठी कमी तिकिटामध्ये प्रवास व्हावा म्हणून मोठं समजतात, ती बात वेगळी आहे. काय वरिष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक नाही का, ज्येष्ठ नागरिक ना. काय झालं नेमका, ज्या वेळेला ते वयाची मर्यादा काहीतरी आली ना, की अमुक वयाच्या नंतरच्या माणसाला एसटीचा प्रवास फ्री, बरोबर की नाही माऊली? तुम्हाला माहिती असेल काय मर्यादा होती वयाची ती. त्यावेळेला कित्येक महिलांनी आपलं वय 55 असताना 60 करून घेतलं. गावामध्ये काही असतात ना असे समाजसेवक, त्यांना भेटायचं, मग त्यांना सांगायचं, बाल का अरे आता मी बघ ना, आता माझ्या मागे कोण आहे दादा, काय आहे, मला 2 रुपयाची कमाई नाही, मुलीकडे जावं लागतंय, भावांकडे जावं लागतंय, बहिणीकडे जावं लागतंय, आणि तुला तर माहिती आहे आपला प्रवास सगळा बसचाच आहे, एसटीचाच आहे. मग दादा एक काम कर ना, हा 55चं वय मला काहीतरी करून 62 करून दे ना. आता त्याने बिचाऱ्याने बघितलं, आई लय गया वया आले, आईला खूप फिरावं लागतंय, बिचारीचा खर्च होतो, म्हणून मग त्याने काय केलं माहितीये का, 55चं 62 करून दिलं. पण जेव्हा लाडकी बहीण योजना आली ना, तेव्हा तीच बाई परत तोच कार्ड घेऊन त्याच बाबाकडे गेली आणि आता म्हणते, दादा 62चं 55 करता येईल का? आपण जरी वयाची कमी जास्त काही केली तरी तिकडे करता येईल का? जिथे मुख्य नोंद आहे आपली, आपल्या रजिस्टरला इकडे तिकडे खाडाखोर करता येईल ना? काय माऊली, जिथे मेन रजिस्टर आहे आपला
तिथे काही खाडाखोड करू शकतो का आपण? तिथे कमी जास्त करू शकतो का? ऐका, वयाने ज्येष्ठ व्हायला काही लागत नाही, माणूस आपोआप ज्येष्ठ होतो. वयाने मोठं व्हायला माणसाला काही लागत नाही, माणूस आपोआप मोठं होतो. पण श्रेष्ठ जर व्हायचं असेल ना, कर्माने, विचाराने, गुणांनी जर श्रेष्ठ व्हायचं असेल तर त्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावा लागतो. प्रयत्नाशिवाय श्रेष्ठ होता येत नाही, बरं का? ज्येष्ठ होणं सोपं आहे. पुन्हा एकदा बघा, ज्येष्ठ होणं सोपं आहे, श्रेष्ठ होणं कठीण आहे. जे कठीण आहे ना ते सोपं करता येईल, फक्त देवाला शरण जा. काय जे कठीण वाटतंय ना आपल्याला ते सोपं करता येईल ना. फक्त आम्ही काय केलं पाहिजे, जेवढा आम्ही आमच्या संसार प्रपंचासाठी करतोय ना तेवढा आम्ही देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी करता आलं पाहिजे, समाजासाठी करता आलं पाहिजे. करतोय का? होतंय का काही? प्रामाणिकपणे एकदा एकांतात बसा आणि स्वतःच्या मनाला विचारा, मी जो काही प्रयत्न करतोय, मी जी काही धावपळ करतोय, याच्याने मी बांधलो जाणार आहे का मुक्त होणार आहे? सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मनुष्य धावपळ करतोय ना, झोपेपर्यंत माणसाचे विचार काही ना काही चालूच असतात, बरं का? काही स्वप्नात पण पैसे मोजतात, ती बात वेगळी आहे. काही स्वप्नात पण आपली भूक पूर्ण करतात, ती बात वेगळी आहे. कधीतरी एकांतात बसा आणि स्वतःला विचारा, स्वतःच्या मनाला विचारा, मी जी काही धावपळ करतोय, जी काही धडपड करतोय, याच्याने मी बांधणार आहे का मुक्त होणार आहे? उत्तर असेल, आम्ही दिवसेंदिवस बांधले जातोय. आम्ही दिवसेंदिवस बांधले जातोय, मायेने बांधले जातोय, आम्ही अज्ञानाने बांधले जातोय, आम्ही अंधश्रद्धेने बांधले जातोय, आम्ही भ्रमाने बांधलो जातोय, आम्ही देहबुद्धीने बांधलो जातोय, बरं का? मुक्त होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ना, मुक्त होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ना. मुक्ती मिळावी असं प्रत्येकाला मनापासून वाटतंय, पण मग माऊली म्हणतात, भावी विन भक्ती आणि भक्ती विन मुक्ती. भक्ती विना मुक्ती मिळणार आहे का? भक्ती विना मुक्ती मिळणार आहे का? किती आम्ही संसार प्रपंचासाठी करतोय हो, आम्हाला हेच कळत नाही की आम्ही दिवसेंदिवस काळाच्या जवळ जात आहोत. दिवसेंदिवस आम्ही काळाच्या जवळ जात आहोत. आता मला सांगा, वाढदिवस साजरे करतोय, खरंच आपले तेवढे दिवस वाढले जातात का आयुष्याचे? मला 45 वर्ष जर आता पूर्ण होत आहेत आणि मी जर 45वा वाढदिवस जर साजरा करत असेल तर मला सांगा, माझ्या आयुष्याचे 45 वर्ष वाढली का कमी झाली ना? कमी झाली ना. मग वाढदिवस का घट दिवस असो, महत्वाचा विषय काय आहे की आम्ही दिवसेंदिवस काळाच्या जवळ जातोय, काळाच्या सानिध्यात जातोय, आम्हाला कळत नाही. आम्हीच प्रयत्न करतोय काळाच्या जवळ जाण्यासाठी. बरं, त्याचं उदाहरण देताना नाथ महाराज अतिशय चांगल्या प्रकारे एक उदाहरण देतात बघा, एक दृष्टांत देतात. काय म्हणतात नाथ महाराज माहितीये का? साप बेडका ती गिळी, साप बेडका ती गिळी आणि बेडूक माशा ते कवळी. ज्या सापाच्या तोंडामध्ये बेडूक आहे माऊली, बरं का, ज्या सापाच्या तोंडामध्ये बेडूक आहे, तो बेडूक अर्धा सापाच्या तोंडात आहे आणि त्याची तोंडाची बाजू बाहेर आहे बेडकाची. पण सापाच्या अर्धा तोंडात असलेला बेडूक जर पुढे आलेले मासे जर सोडत नसेल, ते खावतो ना तो, ते भक्षण करतो ना तो, तर त्याने एवढा पण विचार करायला नको का, मी जर अर्धा सापाच्या तोंडात आहे, थोड्याच वेळामध्ये अख्खा जाणार आहे, तर मग मी खाल्लेले माशाचा उपयोग कोणाला होईल बरं? माणसाचंही तसंच आहे. माणूस दिवसेंदिवस काळाच्या जबड्यामध्ये जातोय, काळाच्या जवळ जातोय, पण त्याला कळत नाही मी जे प्रयत्न करतोय ते कशासाठी करतोय, याचा परिणाम काय आहे पुढे. चांगली गती आहे की अधोगती आहे,
याचा विचार मनुष्य करत नाही. ऐका ना, रात्रीची वेळ होती, घरातली सगळी झोपली होती, सगळी झोपली होती आणि एका टोपल्याच्या खाली टोपला उघडा ठेवून काहीतरी ठेवलं होतं त्या घरातल्यांनी. टोपला उघडा होता. उपडा घातलेला टोपला ज्या वेळेला मध्यरात्रीच्या वेळेला एका उंदराने बघितलं, सगळे झोपलेत आणि उंदराच्या निदर्शनात जर उपडा घातलेला टोपला आला असेल तर त्याला वाटलंच असेल ना, काय या टोपल्याखाली काहीतरी अन्न असेल, काहीतरी धान्य असेल आणि ते आपल्याला मिळायला पाहिजे, ते आपल्याला मिळायला पाहिजे. मग उंदराला जर वाटलं की टोपला उपडा घातलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये जर काही धान्य आहे तर ते धान्य आपल्याला मिळायला पाहिजे, आणि म्हणून मग उंदराने काय केलं माहितीये का, तो टोपला हळूहळू कुडतलायला सुरुवात केली. कुडतलायला सुरुवात केली. 1 तास गेला, 2 तास गेला, कारण तो टोपला बांबूच्या काड्यांचा होता, बरं का, सहज कुडतलता येत नाही. आता काय झालं, उंदराचे दात दुखायला लागले, उंदराचे दात दुखायला लागले. आता काय झालं, उंदराच्या हिरड्यांच्यातून रक्त यायला लागलं, थोडाफार होल त्या ठिकाणी दिसायला लागला त्याला, आणि मग त्रास जाणवायला लागला. पण तो विचार करतोय आता थोडाच कुडतरायचा राहिलाय, तेवढा जर कुडतरला ना तर आतमध्ये जे काही धान्य असेल ते माझंच, आणि म्हणून त्रास होतोय, दात दुखतात, त्याच्या हिरड्यांच्यातून रक्त येतंय, पण तरीही तो कुडतलतोय कुडतलतोय कुडतलतोय. थोड्याच वेळामध्ये जेव्हा त्या टोपल्याला होल झाला ना, त्यावेळा त्याच होलातून, त्या टोपल्याच्या आतून एक साप बाहेर आला आणि रात्रभर मेहनत घेतलेल्या त्या उंदराला त्या सापाने गिळंकृत केलं. जसा तो साप त्या उंदराला गिळत होता ना, तसा उंदीर मनातल्या मनात विचार करत होता, रात्रभर मेहनत घेतली, दात दुखायला लागले, हिरड्यांच्यातून रक्त आलं पण थांबलो नाही. मला वाटलं होतं की मी माझ्यासाठी काहीतरी, चांगल्यासाठी काहीतरी करतोय, पण मला हे कळलं नाही की मी जे प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाने मी काळाच्या जवळ जात होतो, मी काळाच्या जबड्यात जात होतो, हे मलाही कळलं नाही. याचा विचार तो उंदीर करायला लागला. जरा उंदराची गोष्ट बाजूला ठेवा आणि त्या ठिकाणी आपला विचार करा ना. आम्ही जे काही करतोय काळाच्या जवळच जातोय ना माऊली, काळाच्या जवळच जातोय की ना. अहो 12 तास 14 तास माणूस संसारासाठी झटतोय, संसारासाठी धावपळ करतोय. माझ्या आई बहिणींचा जर विचार केला तर बिचारा पहाटे 5 वाजता उठतायत, 5:30 वाजता उठतायत, तेव्हापासून घरामध्ये सतत सतत काम करतायत. काही माय माऊलींना रात्री सगळं आवरून झोपायला कमीत कमी 11:30 12 वाजतायत. जरा विचार करा, पहाटे 5 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत किती वेळ आम्ही काम करतोय, किती वेळ काम करतोय. कारण आमच्या वाट्याला आलेलं काम आम्ही करतच असतो ना, करतच असतो ना, बरं का. पण मग मला सांगा, 12-12 14-14 तास जर आम्ही आमच्या संसारासाठी कार्य करतोय, बद्ध अवस्था प्राप्त व्हायला का मुक्त अवस्था प्राप्त व्हायला? बांधण्यासाठी का मुक्त होण्यासाठी? बांधण्यासाठीच ना, बद्ध अवस्था प्राप्त व्हायलाच ना. मुक्त व्हायला काय करतो? मुक्त व्हायला काय करतो आम्ही? ते काम करता करता जर आम्ही भगवंताचं नामस्मरण करत असू ना, तर खऱ्या अर्थानं ते आमच्या मुक्तीचा मार्ग आहे, तो आमच्या मोक्षाचा मार्ग आहे, तो आम्हाला मोकळा करणारा मार्ग आहे. संत म्हणत नाही की तुम्ही सतत स्मरणिकाच घेऊन आणि माझ्या आपल्या देवाच्या समोरच बसून आणि नामस्मरण करा, नाही. हातात काम आणि मुखात राम का पाहिजे ते पण ऐका. ज्याच्या हातात काम असताना ज्याच्या मुखात राम आहे ना, किंवा ज्याच्या मुखात राम असताना हातात काम आहे ना, तो चुकीचं काम कधीच करणार नाही. आणि तुम्ही जर चुकीचं काम करणार नाही ना, तर तीच तुमची भक्ती आहे.
नुसती अगरबत्ती दाखवली देवाला म्हणजे भक्ती नाही. नुसतं ग्रंथ वाचत बसणं म्हणजे भक्ती नाही. त्याच्यातून ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून ग्रंथ वाचले पाहिजेत. आम्हाला मार्गदर्शन मिळावं, आम्हाला कळावं म्हणून ग्रंथ वाचले पाहिजेत. पण वाचल्यानंतर आम्ही ती क्रिया करणं त्याला भक्ती म्हणतात. वाचल्यानंतर आम्ही तसं जगणं वागणं त्याला भक्ती म्हणतात. आणि म्हणून मुखामध्ये राम असताना जर आम्ही काम करत असू तर आम्ही कुठल्याही प्रकारचं आमच्याकडून चुकीचं काम घडणार नाही याची दक्षता आम्ही घेतली पाहिजे. खऱ्या अर्थानं प्रत्येक